बहिरोबा मंदिर रस्त्यासाठी 3 कोटीचा निधी पडून यात्रेपूर्वी काम पूर्ण होण्याची मागणी. झोपलेले प्रशासन लक्ष देईल का? कोटींचा निधी पडून असून काम संथगतीने होत आहे. यात्रेपूर्वी काम पूर्ण होणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. झोपलेले प्रशासन याकडे लक्ष देईल का? खानदेश व मराठवाड्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सोयगाव येथील ग्रामदैवत बहिरोबा भैरवनाथ महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष रस्ते विकास निधीतून या 4 किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून काम पूर्ण करण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र सध्याची कामाची गती पाहता 2 एप्रिल रोजी होणाऱ्या भैरोबा यात्रेपूर्वी रस्ता पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोयगावपासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर असलेले भैरोबा महाराजांचे देवस्थान जागृत म्हणून प्रसिद्ध आहे. दर रविवारी येथे नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जुन्या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेला असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. या मार्गावरील 2 मोठ्या नाल्यावरील पुलांचे काम पूर्ण झालं असलं तरी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण अद्यापही रखडलं आहे. दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त भैरोबा महाराजांची भव्य यात्रा भरते. यंदा 2 एप्रिल रोजी होणाऱ्या यात्रेसाठी 12 गाड्या ओढून नवस फेडण्याची परंपरा असून हजारो भाविक येथे दाखल होतात. यात्रेला अवघा 1 महिना शिल्लक असताना प्रशासनाने रस्त्याच्या कामाला गती देणं आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून होत आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र आतापर्यंत केवळ रस्त्याच्या साईड पट्ट्या खोदून मुरुम टाकण्याचं कामच झालं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेली 31 मार्चची मुदत संपण्यास आता अवघा 1 महिना शिल्लक आहे. या मर्यादित काळात डांबरीकरण पूर्ण न झाल्यास यात्रेकरूंना धूळ, खड्डे, खराब रस्त्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यातच पावसाळा सुरू झाल्यास परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांनी गेल्या 3 वर्षापासून हा रस्ता पूर्ण होईल असं आश्वासन दिलं असलं तरी प्रत्यक्षात काम का रखडले आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच खासदार कल्याण काळे यांचाही या कामाकडे पुरेसा पाठपुरावा नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. बहिरोबा रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. यात्रेपूर्वी काम पूर्ण करण्याबाबत संबंधित कंत्राटदाराला सूचना देण्यात आल्या आहेत. वेळेत काम पूर्ण न झाल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल. अजय टाकसाळ, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग. भैरवनाथ महाराज मंदिर हे सोयगाव परिसरातील महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. मात्र मंदिराकडे जाणारा रस्ता मागील 3 वर्षापासून खराब अवस्थेत आहे. दरवर्षी साईड पट्ट्यांचेच काम होते, परंतु रस्ता पूर्ण होत नाही. उद्घाटनासाठी नारळ फोडला जातो, मात्र प्रत्यक्षात रस्त्याची कामे पूर्ण होत नसल्याची ही मोठी शोकांतिका आहे. पण अनेक लोकांच्या तक्रारी असून काही लोकांच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. पाहुयात प्रदीप चौधरी, समाजसेवक, यांचे काय म्हणणे आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी इथं उभा आहे. आता हा जो रस्ता आहे, हा सोयगाव भैरवनाथ रस्ता आहे. तुम्ही या रस्त्याची दुरवस्था बघून घ्या. तुम्हाला मी व्हिडिओ टाकतोय, बघून घ्या. हा रस्ता आहे सोयगाव भैरवनाथ रस्ता आहे बघा. तर ह्या रस्त्यावर जात असताना शेतकऱ्यांना खूप आता ताळ्यावरती कसरत घ्यावी लागते. सलग 3 वर्षापासून हा रस्ता असाच होत चालला आहे. अजूनसुद्धा या रस्त्याचं उद्घाटन बऱ्याच वेळेस झालं. काही वेळेस नारळ फुटले असतील, काही वेळेस उद्घाटन झालं असेल, पण अजूनसुद्धा तुम्ही बघू शकता हा रोड अजूनसुद्धा याचं काम झालं नाही. मागच्या वर्षी ही साईड पट्टी भरली तिकडची, हे बघू शकता. आता ह्या वर्षी ही साईड पट्टी भरली आहे, पण अजूनसुद्धा काम झालं नाही आहे. आता पुढे बघू शकता तुम्ही हा रोड बघा किती खड्डा केवढा मोठा आहे. असंच हा रोड पूर्ण भैरवनाथ मंदिर जे सोयगावचं ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर तिथपर्यंत असाच आहे. शेतकऱ्यांना माल न्यायचं म्हटलं की तारेवरची कसरत करावी लागते. तुम्ही बघू शकताय बिलकुल असं खराब झाला आहे पूर्ण रस्ता. सलग 3 वर्षापासून हेच हालत चालली आहे रस्त्याची. तर आमदार साहेबांना फक्त एकच म्हणणं आहे की जसा तिकडचे रस्ते तुम्ही आता मंजूर केलेत, तसंच हा पण रस्ता आमचा, हे आमचं ग्रामदैवत आहे इथं भैरवनाथ मंदिर, तिथं जे दूरदूरचे भाविक येत असतात, तर जेव्हा ते रोडून जात असतात तर इथल्या सोयगावचा उद्धार होत असतो.
म्हणून फक्त एकच म्हणणं आहे, जसं बऱ्याच ठिकाणचे तुम्ही रस्ते केले असतील मंजूर, तसं आमचा हा भैरवनाथ मंदिर ते सोयगाव हा रस्ता आज ह्यावर्षी तरी कंप्लीट करा. आणि आता जवळच भैरवनाथ मंदिर जे आपलं ग्रामदैवत तिथं यात्रा आहे, तर ते यात्रा असेल तर कैक शेकडो असे भाविक भक्त तिथे येत असतात, कारण की 12 गाड्यांचा प्रोग्राम असतो, म्हणजे यात्रा असते आपली. तर त्यावेळेस मागच्या वर्षी खूप जेवढे जण आले असतील यात्रेला त्यांना तारावरची कसरत करून येऊन जावं लागलं, पण ह्यावर्षी असं होऊ नये म्हणून भैरवनाथ यात्रेच्या आत हा रोड लवकरात लवकर करावा हीच मागणी आमदार साहेबांना. चला आता जय जवान जय किसान.